सोलापुरातील 2 सराईत गुन्हेगारांना सोलापूर शहर आणि उर्वरित जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं। सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्ह्यातून 2 सराईत गुन्हेगारांना 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे। पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत ही कारवाई केली आहे। तडीपार करण्यात आलेल्या इस्मांमध्ये यासीन इक्बाल बागवान वय 27 वर्षे, राहणार मटका झोपडपट्टी न्यू पाच्छापेठ सोलापूर आणि खंडोबा गणेश चव्हाण वय 26, राहणार घर नंबर 122 इंगळे वस्ती नीलमनगर सोलापूर यांचा समावेश आहे। या दोघांविरुद्ध सन 2015, 19, 20, 21, 23, 24 आणि 26 या कालावधीत विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। टोळीच्या माध्यमातून आपसात दंगा करणे, गैरकायद्याची मंडळी जमवणे, चोरी करणे, घातक शस्त्र जवळ बाळगून दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे केल्याचे नमूद करण्यात आले आहे। सदर गुन्हेगारांविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 55 कलमान्वये तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त सोलापूर यांच्याकडे सादर करण्यात आला होता। या प्रस्तावाची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी ही कार्यवाही केली आहे। या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यास मदत होणार असून सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळते आहे।